हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि आता आपण आहे पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती. ॲक्च्युली असा सडन प्लॅन झालेला आहे आणि मी आणि दादा चाललेलो आहे एका देवदर्शनासाठी. तर इथे आम्ही आजीच्या गावाला आलेलो आधी, आणि मस्त आजीनं आम्ही त्यांच्याजवळच एक मंदिर आहे, आजीसोबत तिथे दर्शनाला गेलो. नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही पोहोचलेलो आहे मंगळ ग्रहावरती. म्हणजे ॲक्च्युली इथे मंगळ जे ग्रह असतात, जसं शनी मंदिर आहे शनी शिंगणापूरला, तसं हे मंदिर आहे मंगळाचं, मंगळ ग्रह मंदिर. तर इथे पोहोचलेलो आहे. खूप दिवसापासून यायचं चाललेलं, आणि हे मंदिर इतकं सुंदर, क्लीन आणि नीट आहे खूप जास्त. म्हणजे तिथलं मला सगळ्यात म्हणजे नियोजन खूप आवडलं तिथलं. म्हणजे कुठलीही गर्दी नाही, कुठलाही जास्त गोंधळ नाही, खूप मोठ्याच्या मोठ्या रांगा नाही. म्हणजे एक खूप छान पद्धतीनं त्यांनी मॅनेजमेंट केलेली सगळ्या गोष्टीची. आणि इथं पूजा वगैरे पण भरपूर होतात, शांती वगैरेच्या. तर त्यासाठी पण खूप सिस्टमॅटिक पद्धत आहे. म्हणजे त्यांनी डायरेक्टली कूपन काढलेले आहेत, कूपन काढून दिलेले आहेत त्यांनी डायरेक्ट. एक प्राईस ठरवून दिलेली आहे, आणि त्याच्यात तुम्ही पे करायच्या, आणि मग नंतर तुमची पूजा वगैरे होतात इथे सगळं. आणि खूप मोठं आणि प्रशस्त मंदिर आहे, एक क्लीन, खूप जास्त क्लिनिंग आहे इथे. आणि एंट्री करण्याच्या आधी तुम्ही बघितलंच मागच्या क्लिपमध्ये, पाय धुवून घ्यायचे अगोदर आणि मग मंदिरामध्ये एंटर करायचं आहे. तर इथे सगळ्यांनी मस्त पाय धुवून घेतलेले आहे आम्ही, आणि मस्त एंटर केलेली आहे. आणि मंदिर खरंच खूप छान आहे. हे अंमळनेर हे देवस्थान आहे इथे मंगळ ग्रहाचं. आणि हे एक खानदेशमध्ये जळगाव जिल्हा आहे, त्याच्यापासून एक 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि धुळ्यापासून एक 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. दर्शन वगैरे सगळं छानपैकी झालेलं आहे. आणि मी खूप म्हणजे सगळं मंदिर एक्सप्लोअर करत होते, तर त्याच्यामध्ये खूप मला छान वाटलेलं. आणि बाहेरच इथे नाश्त्याचे, म्हणजे मंदिराच्याच मध्ये एक कॅन्टीन आहे, तिथे जेवणाची पण व्यवस्था आहे. आणि कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्ट वगैरे पण करू शकतात. मी कूपन घेतलेलं आहे इथे, आणि आता आम्हाला लाईनमध्ये थांबायला सांगितलेलं आहे. आणि हे मंदिर आहे इकडे, आणि बसण्यासाठीचे पण एकदम मस्त. आणि असंच भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. पार्ट 2 पण घेऊन येते मी. कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय, टेक केअर.